बकासूरचा बॅट पॅच नाही, आता शर्यती क्षेत्रातच आहे. असा का कंटिन्यू कोणाचा 12ही महिने गुड पॅच राहत नाही. कोणाचा बॅट पॅच येतं, कोणाचा गुड पॅच येतं. बकासूर हा देव आहे, देवाचा कधी बॅट पॅच येणार नाही. आणि ज्यांचा बॅट पॅच असो गुड पॅच असो, दादा सरकार टीम सोबत आहे. ज्याच्यात दम आहे ना त्याला चॅलेंज असतं. बकासूरमध्ये दम आहे, चॅलेंज आहे. क्या बात है, उसमें है दम, वही बाजीराव. नमस्ते मित्रांनो, आज आपण आलेलो सोन्या 50-50 केसरी मैदानामध्ये. या मैदानामध्ये अप्रतिम अशी जोडी पाहिली, म्हणजे पंढरी शेठ फडके यांचा सर्जा आणि सोबत पाहायला पाकऱ्या. अप्रतिम जोडी पळून आज सेमीसाठी पात्र झालेली आहे. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल मैदानाविषयी आणि कशा पद्धतीने मैदान संपन्न होते सकाळपासून? खऱ्या अर्थानं 50-50 केसरी राहुल अप्पा गोरे, आपले महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या आशीर्वादानं आणि स्वर्गीय पंढरीशेठ फडके ब्रँड ऑफ महाराष्ट्र, म्हणजे ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे त्या देशामध्ये ओळख होती, त्यांच्या नावानं आज या मैदानाचं आयोजन राहुल अप्पानं केलं. खऱ्या अर्थानं हे आयोजन मी निश्चित सांगेन की यशस्वी झालं. याचं कारण आहे की या महाराष्ट्रातील सर्वात टॉपचे जे नंदी आहेत, की जे प्रत्येक अड्ड्यामध्ये ज्या नावाची चर्चा असते, ते सर्व बैल पहिल्यांदा आम्ही पाहतोय की आदतच्या मैदानाला पळायला आलेले आहेत. हे सर्वात मोठं या 50-50 केसरीचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य आहे की ज्यानं संपूर्ण बिंजोड आणि या घाटमाथा गाजवला होता असा 50-50 सोन्या बैल, आणि ज्यानं कोल्हापूर तो एरिया आरत परत म्हणून ज्या शर्यतीचा उल्लेख केला जातो, त्यातला बेताज बादशाह हरण्या या दोन बैलांचा आजचा फेरा आहे. हे या महाराष्ट्रात सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे आणि ते आज या 50-50 मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. हरण्याविषयी काय सांगाल? एक शतकवीर म्हणून सुद्धा हरण्याला संबोधलं जातं आणि आरत परत मध्ये भरपूर क्रेज आहे तिकडे त्या नंदीची. नक्की हरण्या ह्या बैलाची क्रेज एवढी जबरदस्त आहे की त्या बैलाला अनेक म्हणजे त्याचा जो पळ बघून त्याला अनेक मोठी मागणी आली होती, पण मालकाची एक नाळ जोडली असते बैलाची. मालकानं आपल्या प्रामाणिकपणानं त्या बैलाला म्हणजे त्याचा व्यवहार केला नाही, स्वतःसाठी ठेवला, पण त्या बैलानं मात्र त्या मालकाचं नाव या जगाच्या पटलावर नेऊन ठेवलं आहे. की जसं या 3 फेऱ्यांच्या मैदानामध्ये बैल जशी नावारूपाला आलेत, तशी आरत परतमध्ये त्या आरत परतचा बेताज बादशाह, मी तर सांगेन कोहिनूर हिरा जर कोण असेल बैलगाडी क्षेत्रातला आरत परतचा, तर तो हरण्या बैल आहे की ज्याच्या नावाला खरोखरच तोड नाही आहे आणि जोडी नाही आहे. की त्यांनी जी ताकद आहे ती संपूर्ण एकवटून या महाराष्ट्रामध्ये आरत परत आज जगाच्या पटलावर नेऊन ठेवलं आहे त्या हरण्या बैलांना. बिंजोडचा बादशाह म्हणजे सर्वांचा लाडका सोन्या 50-50 संपूर्ण महाराष्ट्र गाजवला त्याने आणि एक सर्वांच्या हृदयावरती राज्य केलं त्या नंदीने. नक्की 50-50 सोन्या बैलाचे मालक जयेश शेठ पाटील हे दादा सरकारचे एक परिवर्तित सदस्य आहेत. खऱ्या अर्थानं त्या बैलाकडे जर पाहिल्यानंतर रिस्क कशी असावे, जिद्द कशी असावे, त्या बैलामध्ये नेहमी पाहायला मिळायचं. म्हणजे समोर ज्या वेळेला निकालाची वेळ येते त्यावेळेला त्या 50 फुटामध्ये वन साईड वन मॅन आर्मी जसं म्हणतो की तसे पद्धतीनं तो गाडी खेचून न्यायचा आणि विजयश्री खेचायचा, अशा पद्धतीचा तो बेताज बादशाह आहे बिंजोडचा. आप्पांचा सोन्यावरती खूप जीव होता. आज ते 3रं पर्व पार पडत आहे. आप्पाचं ह्या पर्वात असते तर भावनिक प्रश्न. आज तुम्ही अतिशय भावनिक प्रश्न विचारला. आज साहेब सुद्धा आपल्या समेत जोडले गेले आहेत. खऱ्या अर्थानं सोन्या आणि आप्पा यांचं एक वेगळं नातं होतं आणि आज सोन्या या मैदानात आलाय. जसे अनेक लोक म्हणतात तसं आजही म्हणेन की सोन्या आणि हरण्याचा फेरा जर खालून सुटला असता तर कदाचित या मैदानामध्ये पैशाची उधळण झाली असती जर आप्पा मैदानामध्ये असते तर. काय वाटलं तुम्हाला? आप्पा माझे खास मित्र होते. बरं. आणि आप्पांचा जरा माणूस कोणीच मी आजपर्यंत बघितलं. बरं. म्हणजे आप्पांचे तुमचे किती वर्षापासूनचे संबंध होते, कशी ओळख झाली आप्पांची तुमची? मला पण बैलगाडीचा शर्यतीचा छंद आहे. त्याच्यामुळे आप्पास मी बऱ्याच वेळा ज्यावेळेस सातारला होतो त्यावेळेस मी नेहमी भेटायचो त्यांना. आता एक प्रश्न भावनिक होता की आप्पा आज मैदानात असते तर, आप्पा आज मेहनत असते तर ते सांगताच येत नाही की बाबा तिने काय केलं असतं. काय चर्चा असायची तुमची जरा सांगत? काय काय त्यांची मैदानातील किस्से वगैरे काय जरा त्यांच्या मैदानामध्ये ते कधी असं जर का जिंकले तर ते कधी पैसे घरी घेऊन जात नव्हते आणि गरिबांच्यावर कसा जीव लावायचा हे त्यांच्याकडनं आम्ही शिकलेलं आहे.
आणि आप्पा ज्या ज्या ठिकाणी जायचे त्या त्या ठिकाणी स्वतःचे समजायचे मी त्या ठिकाणी आहे आणि तो व्यक्ती माझ्यासमोर आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी मी आहे आणि माझ्या ठिकाणी तो आहे अशी विचार करायचे. हां, एक समान वागणूक देत होते सगळे. हो. आणि कधीच तिने दुजावा नाही केला आणि कधी दादागिरी, महत्त्वाचं म्हणजे एवढा मोठा माणूस कारण दादागिरी कधी केली नाही, समजून सगळ्यांना घेतलं. आणि काय असलं पाहताय मानच्या या मातीमध्ये एवढं भव्य दिव्य मैदान होतं, ही सगळी बैलगाडी शर्यत क्षेत्रातली सगळी दिग्गज मंडळी या मानच्या मातीमध्ये येत आहेत, गोरे साहेबांच्या मतदारसंघामध्ये येत आहेत. काय दरवर्षी हा मैदानाची सगळ्यांना उत्सुकता असते, तर काय सांगाल याच्याविषयी? ह्याच्याविषयी एकच सांगतो, जयभवानी जे केलेलं आहे ते एक शेतकऱ्याला एक नाद असतो. शेतकरी आयुष्यभर कष्ट करत असतो आणि त्याला एक इंटरेस्ट असतो की बाबा नाही कुठंतरी थोडंसं मैदान असावं, आणि ते मैदान जयभवानी भरवल्यामुळं खूप आनंद झाला. खूप आनंद झाला. खूप आणि साहेब सुद्धा खास शेठजींना भेटायला पण आलेले. दादा, आप्पा ज्या पद्धतीने दिलदार स्वभाव होता आप्पांचा, त्याच पद्धतीने गुरुनाथ शेठ यांचा दिलदार स्वभाव आहे, त्याविषयी काय सांगाल? कारण म्हणजे काही होऊ द्या, म्हणजे हार होऊ द्या या जीत होऊ द्या, किंवा म्हणजे असं एक गर्व नसतोय कधीच, असं म्हणजे हसतच चेहरा केव्हाही बघा. काय सांगाल? नक्की विचारलं की अप्पांचा वसानी वारसा घेऊन निघालेत गुरुनाथ शेठ फडके. खऱ्या अर्थानं अप्पांनी ही शिकवण दिली की आयुष्यामध्ये मोठा छोटा कोणी नसतो. आपली जबान जर मिठी असेल, शब्द गोड असतील, तर मी नेहमी म्हणतो की काय घेऊन आला असं काय घेऊन जाणार, द्या प्रेम माया मिळेल अपार. आज अप्पांनंतर गुरुनाथ शेठ या संपूर्ण पब्लिकला माणुसकीनं प्रेम देतात, म्हणून त्याची परतफेड त्यांना ही माया मिळते. दादा, आता तुम्ही पाहिलं असेल की पोलीस उपनिरीक्षक डोयफोडे साहेब आहेत, त्या ठिकाणी आले, अचानक बाईट चालू असतानाच भेट दिली आणि मी तुम्हाला प्रश्न विचारला, मात्र त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं आणि ते प्रश्नाचं उत्तर अख्खा महाराष्ट्रात ह्या बाईटच्या माध्यमातून बघितलं. त्यांनी आप्पांविषयी ते 4 शब्द सांगितले. काय सांगाल याच्याविषयी? आज रवींद्र साहेब या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्या समवेत आहेत. आज ते आप्पांचे खास नेहमी मित्र होते. मी आज ही खाकी वर्दी महाराष्ट्राची शान आहे. मी साहेबांबद्दल आणि या खाकी वर्दीबद्दल निश्चित सांगेन की नेहमी कोण विचारतो भगवंत तुम्ही पाहिलाय का, देव पाहिलाय का, त्यावेळेला मी निश्चित सांगतो की मी देव पाहिलाय. कोरोनाच्या काळात मी देव पाहिलाय. स्वतःच्या आयुष्याचा, स्वतःच्या परिवाराचा विचार न करता आपल्या सर्वांच्या महाराष्ट्र जनतेच्या हितासाठी कमरेवर हात देऊन स्वतःच्या जीवाशी विचार न करणारा, कमरेवर हात देणारा, नाक्या नाक्यावर विठू माऊली मी पाहिली, ती भगवंताच्या रूपामध्ये. तो महाराष्ट्र पोलीस आहे. हेड्स ऑफ यू महाराष्ट्र पोलीस. मी सलाम करतो महाराष्ट्र पोलीसला. मी आप्पांच्याबद्दल एकच शब्द बोलतो. बोला. न अभिषेको न संस्कार सिंहस्थ क्रियते वर्ते विक्रमजिते स्वयंमेवे मृगेंद्रता. ही जी म्हण आहे ते आप्पांसाठी योग्य का वाटते, तर मराठीत अर्थ असा आहे, जंगलामध्ये सिंहाचा कुणीही राज्याभिषेक करत नाही अथवा कोणताही विधी करत नाही, तर सिंह हा स्वतःच्या कर्तृत्वानेच अनपेक्षित राजा आलेला. आप्पाचा अर्थच तो आहे, आ म्हणजे आई आणि पा म्हणजे पप्पा. आई आणि पप्पाचं प्रेम देणारा एकच माणूस आप्पा. गुरुनाथ शेठ, नमस्ते. नमस्ते. कसे आहात पहिले? व्यवस्थित. आज सकाळी आल्या तुम्ही बकासूरचं दर्शन घेतलं, त्याविषयी काय सांगाल? बकासूर हा देव बकासूर आहे आणि मी जेव्हा पण अड्ड्यात येतो बकासूर असला मी त्याचं दर्शन घेण्यासाठी जातो. बर, एक भव्य दिव्य असं सोन्या 50-50 केसरी मैदान संपन्न होते. सोन्याविषयी काय सांगाल? कारण तुमचा पण आवडता नंदी आहे. सोन्या माझा पण आवडता नंदी आहे. सोन्या म्हणजे खराच तो व्हाईट गोल्ड सोना आहे. आणि जयेश दादा जे माझे मोठे भाऊ आहेत ते शर्यती क्षेत्रात जाऊन मी या शर्यती परत एकदा आप्पानंतर चालू केल्या. तो वारंवार त्यांचा मला सल्ला असतो आणि बऱ्याचशा गोष्टीला त्यांचा मला सपोर्ट आहे जयेश दादांचा. आणि सोन्याबद्दल बोलायचा तर मुंबईचा किंग 5 वर्ष जो 1 साईड गाडी खेचणारा, दोन्ही खांदी आतून सोन्या 50-50. भले आमच्या आणि त्यांच्या पहिले विरोधात शर्यती झाल्या, भरपूर शर्यती झाल्या, पण एकच आमचा वजीर बादलला टप्प्यात देणारा एकच बैल सोन्या आतून. आप्पा, एक तुम्हाला 2 हिरे लाभलेत. सर्जा एक हिराच आहे आणि तुषार बावड्या पण आहे. काय सांगाल? म्हणजे एक जीवाला जीव लावणारी माणसं या क्षेत्रात तुम्हाला भेटलीत म्हणाले. तुषार बावड्या आमचा छोटा भाऊच आहे आणि आप्पांचा म्हणजे
पवारगड म्हणजे दादा सरकारची टोटल टीमच आमची एकत्र आहे. आणि तुषार भावड्याने जो पण स्ट्रगल केला आप्पांच्या नावासाठी 2 वर्षानंतर आता कुठं आमचा 6 महिना झाला सर्जा मुलं नाव मेन म्हणजे देवबाकासूर मुलं सर्जावरती आला. तिथून आमचा स्ट्रगल 1.5 वर्ष जो होता बॅट पॅच टोटल भावड्याने कसा संभाळला काय केला, त्यांनी भरपूर स्ट्रगल केला ना आज कुठं त्याच्यामुळं आप्पांच्या नावावरती त्यावेळी त्याचा धन्यवाद. त्याचबरोबर दिवसेंदिवस तुषार भाऊ बिझी होत चाललाय, काय सांगाल त्याविषयी? आता बिझी होणार, अजून त्यांच्यावर जबाबदारी. आता 2 बैल झाले आमचे देवा सर्जा टॉपला, अजून 2 आमच्या खरेदी चालू आहेत टॉपच्या. हे चालत नाच चालूच राहील. बकासूर आणि सर्जा ही जोडी पाहिली तेव्हा गुलाल घेतलीच ही जोडी आणि आवडती जोडी आणि वारंवार दिसावी ही जोडी अशी प्रेक्षकांची इच्छा. नाही नक्कीच बकासूर आणि सर्जा परत एकदा आता पालताना लवकरच दिसेल. 1-1.5 महिन्याच्या आतमध्ये दिसेल. आता नियोजन चालू आहे आमचा, मग लवकरच पालताना दिसेल ना. आम्हाला पण आनंद होतो. बकासूर ज्या दिवशी सर्जा पलतं तेव्हा आम्हाला पण आनंद होतो आणि नक्कीच ती गाडी पलू. आज तुम्ही सर्जेच्या सुट्टीला पण होता आणि बकासूरच्या सुट्टीला पण थांबला होता, काय सांगाल त्याविषयी? सर्जाच्या सुट्टीला पण मी दर अड्ड्याला सुट्टीलाच जातं सर्जाच्या, आणि बकासूर पण ज्या अड्ड्याचं त्याच्याच पण सुट्टीला मी जातच. आणि बकासूर आता ज्यावेळी आम्ही बैल घेतला सर्जा तेव्हा श्रीनाथ केसरीला पहिलाच अड्डा होता, दुसरा बैल मैदानाचा. पहिल्याला आम्हाला भरपूर अडचणी आल्या, पण आम्ही एकच मामांना फोन केला का बाबा बकासूरचा पायरा झालेला आहे. त्यांचा पायरा बकासूरचा झालेला तरी पण आमचा बैल कुठंतरी सर्जा अड्ड्यात त्या पलवाच्या पहिल्यांदा, म्हणून मामाही आम्हाला बैल दिला. त्याचबरोबर ती आम्ही पाहिलं की आज तुम्ही आप्पांच्या स्मरणार्थ जेवढे या मैदानामध्ये रील स्टार स्पर्धक म्हणून सहभागी झाले त्या सगळ्यांना 1,000 रुपये मानधन दिले, काय सांगाल त्याच्याविषयी? नाही आता मी सकाळी आलो तेव्हा भरपूर रील स्टार होते इथे आणि भरपूर त्यांचा हे होता काहीतरी रील स्टारनं पण काहीतरी एक प्रोत्साहन पाहिजे आपले मुले सोशल मीडियाला, म्हणून मी त्यांना सर्वांना 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं. आता थोडंफार म्हणजे बकासूरचं बॅड पॅच सुरू आहे तरी पण जे चाहते आहेत ते तेवढंच प्रेम करतात त्याच्यावरती. काय सांगाल याविषयी? म्हणजे कमबॅक तर होणारच 100%, पण तुमचं काय मत आहे? 100% बकासूरचा बॅट पॅच नाही. आता शर्यती क्षेत्रातच आहे असा का कंटिन्यू कोणाचा 12 महिने गुड पॅच राहत नाही. कोणाचा बॅट पॅच येतं, कोणाचा गुड पॅच येतं. बकासूर हा देव आहे, देवाचा कधी बॅट पॅच येणार नाही. आणि त्यांचा बॅट पॅच असो गुड पॅच असो दादा सरकार टीम सोबत आहे. ज्याच्यात दम आहे ना त्याला चॅलेंज असतं. बकासूरमध्ये दम आहे म्हणून चॅलेंज आहे. क्या बात है, उसमें है दम वही बाजीराव सिंह. आज मैदानामध्ये भारत परतचा बादशाह म्हणून ज्याची ओळख येतो म्हणजे शतकवीर हरण्या आणि बिनजोड आणि 3 फेऱ्याचा बादशाह म्हणून ज्याला संबोधला जातो तो म्हणजे मोठा सोन्या चतुर्थिंद केसरी मोठा सोन्या 50-50 ह्याचा फेरा खालनं सुटेल त्यावेळेस काय वाटतं? नाही खरोखर तो फेरा बघायची माझी पण इच्छा आहे. मी पण सकाळपासून आपण 3 वेळा विचारला राहुल आपण का फेरा किती वाजता होणार आहे. मला पण उत्सुकता आहे तो फेरा बघायची, मला पण आतुरता आहे तो फेरा बघायचा. मला पण तुमच्याकडे पाहिल्यानंतर आम्ही बरीचशी चर्चा ऐकण्यात येते आणि कमेंटच्या माध्यमातून बरीचशी लोक भावना व्यक्त करतात की आप्पांची उणीव तुम्ही जाणवून देत नाही आता बैलगाडी शर्यत क्षेत्रात. आमचा फक्त प्रयत्न आहे का आप्पांचं नाव कसा टिकवायचा, सर्व माणसांना कसा प्रेम द्यायचा हे फक्त आमचा प्रयत्न आहे आप्पांच्या नावासाठी. आणि तो सर्वही सांभाळून घ्या. थोडा आमचा कडून कधी मागे होईल पुढे होईल थोडा सांभाळून घ्या. बरं, आणि निमसोडचं महाराष्ट्र केसरी मैदान आहे दिनांक 20 तारखेला, तर काय सांगाल कोणते कोणते नंदी सहभागी होणार आहेत? सर सर्वच नंदी आमचे पलतील. पहिरे पण आता चालूच करायचे, सर्वच नंदी पलतील आमचे. ज्यावेळेस तुम्ही मैदानामध्ये येता मला वाटते सकाळी लवकर तुम्ही 7 वाजताच मैदानामध्ये आलेला. एक काय वेगळं पण जाणवतो मैदानामध्ये ज्यावेळेस येता. एक स्ट्रेस फ्री होता का मैदानामध्ये ज्यावेळेस होता? ज्यावेळेस बैलगाडी शर्यतीला येता, शर्यत बघता त्यावेळेस बाकीचे व्यवसाय वगैरे सुरू असतात, पण बैलगाडी ज्यावेळेस क्षेत्रात मैदानात येतात त्यावेळेस काय वाटतं? बैलगाडी क्षेत्रच असं आहे का स्ट्रेस फ्री क्षेत्र आहे. जेव्हा आपण मैदानात येतो टोटल सगळं विसरून फक्त एकच असतं गाडी कशी गटाला बसेल, कशी चिमेला बसेल, कसा फायनल होईल, तो टोटल नियोजन असतं. आणि आम्ही पाहतो की ज्यावेळेस पहिला लॉट खाली जात असतो त्यावेळेसच तुम्ही अर्ली मॉर्निंग असतात, काय सांगाल? म्हणजे एक ऊर्जा नवीन भेटते काय? हा 100% सकाळी एकदम पॉझिटिव्ह एनर्जी असतं का आज बैलाही गट पास करावे ना फायनल व्हायला पाहिजे. बाकी मागं पुढं होतंच. बॅट पॅच येतं, गुड पॅच येतं, पायऱ्यांचं होतं, ड्रायव्हरचं होतं, ते चालूच असतं. नवीन तुम्ही पण म्हणायचा जास्त प्रश्न नको, पण आता खूप दिलखुलास साता समुद्रा पलीकडे नेण्याचं काम
जर कोणी केलं असेल तर त्यामध्ये यूट्यूबर्स असतील, आपले डिजिटल असतील, आपले समालोचक, मी समालोचकाबद्दल नेहमी म्हणत असतो की प्रत्येक कार्यक्रम हा निर्जीव असतो, पण त्यामध्ये जीव ओतण्याचं काम जर कोण करत असेल तर तो समालोचक मित्र. त्यामुळं परत एकदा या शेतकऱ्याला तुम्ही जगाच्या पटलावर नेला आणि पटलावरच नेला नाही तर आज देशाला, महाराष्ट्र सरकारला विचार करण्यास भाग पडले की ह्या ज्या बैलगाडी क्षेत्र आहे याला इंटरनॅशनलचा दर्जा कशा पद्धतीने प्राप्त व्हावा यासाठी विचारविनिमय सध्या महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार करतंय. यामध्ये जर सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो तुमचा संपूर्ण युट्यूबर्सचा आहे. याबद्दल मी दादा सरकार परिवाराच्या वतीनं, संपूर्ण जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी युट्यूबर्सचा मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. शर्यत क्षेत्रातलं दातृत्व असणारा देव माणूस म्हणून ज्यांची ओळख ते म्हणजे पंढरी शेठ फडके यांचे सगळ्यात छोटे म्हणजे सगळ्यात धाकटे भाऊ दादा ते आपल्या समोर येत आहेत. आज पहिल्यांदाच ते कॅमेऱ्यासमोर येत आहेत. तर दादा आपलं नाव सांगा प्रेक्षकांना एकदा. रेवण जगम फडके. बरं दादा, आज तुम्ही पहिल्यांदाच बाईट देताय, काय सांगताय? आणि ती बाईट पण सोन्या 50-50 केसरीमध्ये देताय, काय सांगाल याच्याविषयी? तर मला आले तो आनंद होतो. कारण मला भाऊची पाठी मीच असायचो शर्यतीनं लहानापासून. वरील पण तिथपासून शर्यती करायचो मी, तिथपासून शोक लागला तर आत्तापासून शोक आहे. एवढं वय झालं तरी मला शोक आहे, जातच प्रत्येक आठवड्यात पोरांच्यावर. किती वय आता दादा? 55 वय. सर्जाविषयी काय सांगाल? सर्जा आमचा 1 नंबर सर्जा आहे. सर्जाने नाही लांब वरती नेले, आम्हाला त्याचा अभिमान आहे. आणि आप्पा आज जर ह्या मैदानात असते तर ते तर सांगायलाच नको, माहीत ते जनतेला माहीत आहे काय आपाचीच होती. आम्हाला त्यावर होणार आम्ही परत चालू.